नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी बुधवार सिंदेवाही तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षाने भीषण रूप धारण केलं असून अवघ्या 24 तासांत 2 वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण परिसर हादरला आहे। मारेगाव टोला येथे मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या 81 वर्षीय बळीराम देवशा पेंदाम यांच्यावर वाघाने निर्दयी हल्ला करून त्यांना ठार केलं। जंगलातील कक्ष क्रमांक 1375 मध्ये ही घटना घडली असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे। वन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार घटनेची माहिती सायंकाळी सुमारे 5:40 मिळताच अधिकारी व कर्मचारी तसेच RRU पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। परिसराची पाहणी करण्यात आली। मृत व्यक्तीचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान दुसऱ्या घटनेत भेंडारा येथे शेतात काम करत असलेल्या नांदा बनसोड यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला। ग्रामस्थांनी धाव घेतल्याने वाघ पळून गेला, मात्र त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। या सलग घटनांमुळे संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात भीतीचं सावट पसरलं असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। पीडित कुटुंबियांना योग्य ती मदत मिळावी आणि तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता होत आहे। सिंदेवाहीतला हा संघर्ष आता जीवघेणा ठरत आहे। ब्युरो चीफ रोशन खानकुरे, लोकनाळ न्यूज, सिंदेवाही।